हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण खूप सुंदर अशी कुरकुरीत अशी सिंहगडवर ती मिळते तशीच आपण इथे कांदा भजी बघणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. इथे मी 10 ते 12 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण 1 चमचाभर जिरं घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला इथे ओवाही घालायचा आहे. तो ओवा आपल्याला असा हाताने क्रश करून घालायचा आहे. तर मी असा क्रश करून यामध्ये 1 चमचाभर ओवा घालतीये. हिंगही घालून घ्यायचं आहे. थोडीशी आपल्याला इथे हळद घालायची आहे. अगदी थोडीशी आपल्याला हळद घालायची. हळद घालून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे. तर हे लाल तिखट जे आहे ते आपल्याला आपल्या चवीनुसार घालायचं आहे. इथे मी 1 मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर कांद्याला पाणी सुटणार आहे. इथे मी 2 चमचे मीठ घालून घेतलेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊयात. सर्व साहित्य असं कांद्याला चोळून घ्यायचं आहे. म्हणजे मसाला जो आहे तो पूर्णपणे कांद्याला लागेल आणि मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल आणि त्याच्यानंतर आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे. अगदी घरोघरी आवडणारी ही कांदा भजी अतिशय सोप्या पद्धतीने आज आस्वाद रेसिपीवरती मी तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय, तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 10 ते 15 मिनिटानंतर कांद्याला पाणी सुटलेलं आहे आणि त्यावेळेस आपल्याला इथे 1 मोठा बटाटा असा साल काढून किसून यामध्ये ॲड करायचा आहे. याच्यामुळे आपली भजी जी आहे ती कुरकुरीत बनते. अगदी शेवटच्या भजीपर्यंत आपल्याला ही भजी कुरकुरीत अशी खायला मिळते. तर ही एक छोटीशी यामध्ये ट्रिक आहे. यामध्ये आपण तांदळाचं पीठही वापरणार आहोत. तर इथे मी पाव वाटी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि यामध्ये मावेल एवढंच आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. जास्त बेसन पीठ घालायचं नाही आहे. तर इथे साधारण 2.5 ते 3 वाटी मी इथे बेसन पीठ घातलेलं आहे. सर्व साहित्य आपण छान एकत्र करून घेऊयात आणि काही मिनिटातच आपली गरमागरम कांदा भजी इथे तयार होणार आहे. जेव्हा सिंहगडला आपण जातो तेव्हा याच कांदा भजीला आपण सर्वजण खूप आवडीने खातो. तर ही घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथे बघणार आहोत. सगळ्यांनाच आवडते. आज माझ्या मुलाला खावीशी वाटली, त्यामुळे मी ही कांदा भजी त्याच्यासाठी स्पेशल बनवलेली आहे. हे जे प्रमाण जे आहे ते सगळ्यांना 6 जणांना पुरेल असं आहे. त्यामुळे मी जास्त क्वांटिटी कांदा घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता सर्व पीठ छान कांद्याला लागलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त आपल्याला पीठ घालायचं नाही आहे. आता लगेचच आपण भजी करून घेणार आहोत. एका साईडला मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण मिरच्या तळून घेणार आहोत. तर मी मिरच्यामधून फोडून घेतलेल्या आहेत. मस्त आपण मिरच्याही त्याबरोबर खाणार आहोत. खूप छान लागतात. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आता आपण अशा पद्धतीने कांदा भजी घालून घेणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारे कांदा भजी बनवली जाते. तर अशी ही सुंदर कुरकुरीत अशी कांदा भजी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. मस्त संध्याकाळच्या वेळेतही तुम्ही अशी कांदा भजी बनवू शकता आणि याच्याबरोबर तुम्ही चहाचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता. भजी आपली मस्तपैकी दोन्ही बाजूनी कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे. साधारण ते 5-6 मिनिटं लागणार आहेत. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. मीडियम फ्लेमवरती आपण कांदा भजी दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत अशी तळून घेणार आहोत. येस, आपली कांदा भजी ते तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे. नक्की याचा आस्वाद घ्या आणि जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा कशी जमली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता सिंहगडची भजी करतोय तर त्याच सिंहगडवरची आपण ही कांदा चटणीही बनवणार आहोत. त्यासाठी मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यामध्ये लाल तिखट घालून घेतलेलं आहे. हे रंगाचं तिखट आता मी यामध्ये ॲड करते. तर 1 मोठा चमचा रंगाचं तिखट घातलेलं आहे. अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे. थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ. तर इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. इथे आपल्याला तेल ॲड करायचं आहे. तर इथे मी 2 मोठे चमचे खायचं जे तेल आहे ते यामध्ये ॲड केलेलं आहे. सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला लिंबूही पिळायचा आहे. तर इथे मी अर्धा लिंबू यामध्ये पिळते आहे. खूपच टेस्टी लागते ही चटणी
आणि तुम्ही नक्की जेव्हा बनवाल तेव्हा तुम्हाला सिंहगडाची आठवण झाली की नाही हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आमच्या घरात सर्वांनाच ही चटणी आणि ही भजी जी आहे ती आवडते, त्यामुळे मी वरचेवर बनवत असते. तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा, नक्कीच कळवा. खूप अप्रतिम अशी ही कांद्याची चटणी इथे तयार झालेली आहे. आहा, खूपच चमचमीत अशी ही चटणी तयार झालेली आहे. आता मी सर्व करून घेतेय. कुरकुरीत अशा भज्याही तयार झालेल्या आहेत. त्याच्याबरोबर आपण खाण्यासाठी हिरव्या मिरच्याही तळलेल्या आहेत. याचा आस्वाद तर मी नक्कीच घेणार आहे. तुम्ही ही जरूर घ्या. खूप आतपर्यंत मस्तपैकी कुरकुरीत अशी ही भजी झालेली आहे. दिसायलाच खूप अप्रतिम दिसते. आता मी याच्याबरोबर चटणीचा आस्वाद घेणारच आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक सोपी आणि मस्त रेसिपी घेऊन